मेट्रो झालीच पाहिजे, ठाण्यात मेट्रो झालीच पाहिजे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या आमदारांनी विधान भवनाबाहेर विरोध प्रदर्शन करून ही मागणी केली की ज्या प्रकारे राज्य सरकारने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूरसाठी मेट्रो प्रकल्प मंजूर केलाय त्याचप्रमाणे ठाण्यासाठी देखील मेट्रो प्रकल्प लागू करण्यासाठी अर्थसंकल्पात प्रावधान केलं जावं। ठाण्यात मेट्रो झालीच पाहिजे, ठाण्यात मेट्रो झालीच पाहिजे। शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की ठाण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून आता प्रवासी देखील उत्कृष्ट वाहतूक सेवा जसे मोनोरेल आणि मेट्रो रेलची मागणी करत आहेत, परंतु राज्य सरकार मात्र प्रवाशांच्या या मागणीकडे कानाडोळा करत आहे। ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जे स्टेशन 150 वर्षापूर्वीचं झालंय ते आता अपुरं पडू लागलंय। जवळपास 5 ते 6 लाख लोक दररोज त्या स्टेशनवरून ये जा करतायत। लोकसंख्या जिल्ह्यातली 1 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने मोनो आणि मेट्रोची मागणी या ठिकाणी आम्ही सगळे आमदार जिल्ह्यातले करतो आहोत, परंतु सरकार या बाबतीत कुठलाही निर्णय घेत नाही आहे। पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई यासाठी तरतूद या ठिकाणी केली जाते, परंतु या जिल्ह्यामध्ये 24 आमदार असताना देखील हे सरकार जिल्ह्याला विसरलेलं आहे आणि म्हणून हा सरकारने केलेला ठाणे जिल्ह्यावरचा अन्याय तात्काळ दूर झाला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।